नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन विचारांचे या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 23वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या भागामध्ये आपण पाठाचा उर्वरित परिच्छेद अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर पाठाखालील स्वाध्याय पुनरूपाने अभ्यासणार आहोत। चला तर आता आपण उर्वरित परिच्छेदाला सुरुवात करूया। अजयचे वर्ग शिक्षक अजयला त्याच्या मनामध्ये आलेल्या विविध शकुन आणि अपशकुनाच्या गोष्टींबद्दल वैज्ञानिक युगामध्ये त्याचं अशास्त्रीय कारण नसताना आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू नये, ह्या बिनबुडाच्या गोष्टींवरती आपण अडकून राहू नये असे समजून सांगत असताना ते वेगवेगळे उदाहरणं देऊन त्याच्या मनातील ह्या खुळचट कल्पना काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत। ते म्हणतात की बसच्या टायरला काही अणकुची दार रुतले तर बस पंक्चर होते, हो की नाही? अपशकुन वगैरे काही नसते आणि बरं का बाळा, सगळे दिवस वार चांगलेच असतात। आता बघा इथे अजयच्या मनामध्ये शनिवार ह्या वाराविषयी थोडी संशय होता त्याच्या मनामध्ये की शनिवार म्हणजे की नाकर्त्याचा वार असतो, ह्या दिवशी कोणतेच काम चांगले होत नाही, आपल्या सगळ्या कामामध्ये अडथळे येतात, अशा त्यांनी गोष्ट शकुन आणि अपशकुनाच्या ऐकल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांनी त्याच्या वर्ग शिक्षकांना त्याच्या मनातील अस्वस्थता सांगितली होती। त्यावेळेस त्याचे वर्ग शिक्षक त्याला सांगत आहेत की कोणताच वार वाईट किंवा चांगला नसतो, सगळे वार चांगलेच असतात। त्यांचे शिक्षक म्हणतात, मी तर म्हणेन ज्या दिवशी आपण वाईट काम करू, दुसऱ्याला त्रास देऊ, असे वर्तन करू किंवा दुसऱ्याची मनं दुखवू, तो दिवस तो वार वाईट म्हटला पाहिजे, समजले का? मग इथे अजयच्या वर्ग शिक्षकांनी वाईट वार कशाला म्हटलेला आहे, कोणत्या दिवसाला वाईट दिवस म्हटलेला आहे, की शनिवाराला वाईट दिवस म्हटलेला आहे का? नाही, तर ज्या दिवशी आपण वाईट काम करू, आपण कधी कोणाबरोबर खोटं बोलू किंवा आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असे वागू, दुसऱ्याला त्रास होईल असे वर्तन करू, दुसऱ्यांचं मन दुखवू, तर त्या वाराला किंवा त्या दिवसाला आपण वाईट वार किंवा वाईट दिवस समजला पाहिजे असे अजयचे वर्ग शिक्षक त्याला समजवतात। आणि विज्ञानाच्या या युगामध्ये आपण पुढे जाऊन आज आपण पाहतो आहे की अशाच काहीतरी बऱ्याचशा गोष्टींच्या पाठी लागून आपण होणारे आपले प्रयत्न थांबवतो आणि नको त्या गोष्टींच्या पाठीमागे लागतो आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये असे अनेक गोष्टी घर करून राहतात। त्यामुळे आपण आनंदित राहण्याच्या ऐवजी अस्वस्थ होतो। आता त्यावेळेस बघा, सहलीचा आनंद त्याला सुरुवातीला घेता येत होतं का? नाही, घरातून निघाल्यापासून त्याच्या मनामध्ये शंका कुशंका यायलाच लागल्या होत्या। त्यामुळे सहलीचा जो उत्साह होता तो त्याच्या अर्धा मनातून नाहीसा होत होता। पण जेव्हा नंतर काही गोष्टी चांगल्या झाल्या म्हणून त्याच्या मनामध्ये ह्या गोष्टी आल्या नाहीत, तर हे कधी कधी आपण कारणीभूत असतो आपल्या घरातील मोठी माणसं, आजूबाजूचे परिसरातील लोक जे अशा विचारधारणेचे असतात की ते कदाचित त्यांच्या पाठीमागे त्यांची कारणं असण्यापाठीमागे काही तथ्य आहेत की अगोदरच्या काळामध्ये ते त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं, निरक्षर असल्याकारणाने त्यांना वाचनाची आवड नव्हती किंवा त्यांना वाचता येत नव्हतं आणि ह्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान नव्हतं। पण आज आपण आधुनिक युगात राहतो, विज्ञानाच्या युगामध्ये राहतो आणि आपण बऱ्याचशा गोष्टी जेव्हा घडत असतात त्याच्या पाठीमागे आपण शास्त्रीय कारणं जाणून घेऊ शकतो। जसं की तुम्हाला सांगितलं की जसं मांजर आडवी जाण्यापाठीमागे काय असेल किंवा उंबरट्यावरती शिंकल्यावरती काय होतं, तर उंबरट्यावरती शिंकल्यावरती काय होतं की बघा, प्रत्येकाच्या शरीरामध्ये वेगवेगळे जीवजंतू वास करत असतात आणि जेव्हा आपण शिंकल्यानंतर आपल्या शरीरातील ते जीवजंतू बाहेर येतात आणि तुम्हाला माहिती आहे सर्दी खोकला झाल्यावरती काय होतं की तो संसर्गजन्य आजार असतो। मग त्या शिंकेच्या माध्यमातून आपल्या शरीरातील नको ते द्रव्य बाहेर पडत असतात। आपल्या शिंकताना कधी कधी आपल्या तोंडातील थुंकी सुद्धा पडते, मग ती दरवाज्यावरती किंवा उंबरट्यावरती पडते, ते चांगली गोष्ट नाही आहे की ते आरोग्याला हितकारक नसतं। म्हणून ते आपण तिथे पाणी टाकून ते पुसून घेतलं पाहिजे किंवा धुतलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरातील रोगजंतू हवेमध्ये पसरू नये, हे त्या पाठीमागचे कारण आहे। किंवा मग इतर जर कारण आपण पाहिले, अजून अनेक अपशकुन शकुनाच्या गोष्टी पाठाच्या माध्यमातून आपण वाचत होतो, पाहत होतो। त्याचप्रमाणे बसमधून उतरताना अजयच्या मित्राचा पाय मुरगळला, तर याच्यामध्ये पण ही एक छोटीशी दुर्घटना होती। कधी कधी मुलं अति उत्साहाने
पाय टाकताना ते लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे असे प्रसंग होतात. त्याच्यातून आपण अशा शंका कुशंका नाही घेतल्या पाहिजे. अजयच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आपण किती अशास्त्रीय विचार करतो हे त्याला जाणवले. त्याचे मत परिवर्तन झाले आणि स्वच्छ मनाने व विचाराने तो घरी निघाला. अशा रीतीने परिवर्तन विचारांचे या पाठामध्ये आपल्याला हा संदेश देण्यात आलेला आहे की आपण शास्त्रीय आणि अशास्त्रीय गोष्टींवरती विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा. आता हे आपण विज्ञानाच्या युगामध्ये वावरत आहोत. इथे सुद्धा वर्ग शिक्षकांनी अजयच्या मनातील ह्या सगळ्या शंका कुशंका, शकुन अपशकुन ह्या विचारातून त्याला मुक्त केले. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपलेला आहे, परंतु पाठाखालील स्वाध्याय आता आपण समजून घेणार आहोत. पाठामध्ये आलेल्या काही कठीण शब्दांचा अर्थ जाणून घेऊया. शब्दार्थ: परिवर्तन, परिवर्तन म्हणजे बदल. सहकार्य वृत्ती, मदत करण्याचा स्वभाव. अणकुचीदार, टोकदार. मुरगळला, मुरडलेला. ना करत्याचा वार, काही न करण्याचा वार. वाक्यप्रचार: मैदान गाजवणे, खेळात प्रावीण्य मिळवणे. एका पायावर तयार असणे, सदैव तत्पर असणे. मन खट्ट होणे, वाईट वाटणे. डोक्यात लख्ख प्रकाश पडणे, पूर्णपणे समजणे. मत परिवर्तन होणे, विचारात बदल होणे. कपाळावर आट्या पडणे, खूप त्रासणे, खटकणे. आता आपण पाठाखालील सारांश आणि संदेश पाहूया. पाठाचा सारांश आहे: मुलांनो, या पाठाच्या माध्यमातून लेखक आपल्याला हेच सांगायचा प्रयत्न करतात की आपण विज्ञान युगात राहतो आणि याच विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. खुळचट बिनबुडाच्या कल्पना कधीच मनात धरू नये. अशास्त्रीय विचार करू नये. आणि या पाठातून आपल्याला काय संदेश मिळालेला आहे? या पाठात गोष्टी रूपात आजच्या विज्ञान युगात अंधश्रद्धा पाळू नये व खुळचट अशास्त्रीय विचार करू नये, हा संदेश आपल्याला या पाठाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आता आपण पाठाखालील स्वाध्याय पाहूया. प्रश्न क्रमांक 1. 4 ते 5 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 1. अजय अस्वस्थ का झाला? उत्तर: सहलीच्या दिवशी सकाळी तो सहलीची तयारी करत असताना पाल चुकली. घराबाहेर पडताना मांजर आडवे गेले. बसचा टायर पंक्चर झाला. मित्राचा पाय मुरगळला. आई म्हणते त्याप्रमाणे अपशकुन झाल्यामुळे ह्या घटना घडल्या तर नसतील, असा विचार अजयच्या मनात आला. त्यामुळे तो अस्वस्थ झाला. प्रश्न क्रमांक 2. कोणताही वार हा वाईट नसतो हे सरांनी अजयला कसे पटवून दिले? सरांनी अजयला पटवून दिले की विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. खुळचट व बिनबुडाच्या कल्पना धरून बसू नये. अशास्त्रीय विचार करू नये. पाल खाताना आवाज करणारच व मांजर सजीव असल्यामुळे इकडे तिकडे फिरणारच. अणकुचीदार वस्तू रुतल्यामुळे टायर पंक्चर होतो. अपशकुन वगैरे काही नसते. तसेच कोणताही वार वाईट नसतो. कोणत्याही दिवसाला किंवा वाराला वाईट म्हटले पाहिजे असे सर म्हणतात. उत्तर: सर अजयला म्हणाले की सगळे वार चांगलेच असतात. ज्या दिवशी आपण वाईट काम करू, दुसऱ्याला त्रास देऊ, असे वागू किंवा दुसऱ्यांची मने दुखवू, तो दिवस, तो वार वाईट म्हटला पाहिजे. ज्या दिवशी आपण वाईट वर्तन करू त्या दिवसाला वाईट म्हटले पाहिजे, असे सर अजयला म्हणतात. प्रश्न क्रमांक 2. अजयचे मत परिवर्तन कसे झाले ते सविस्तर लिहा. सहलीच्या दिवशी सकाळी आवरताना अजयच्या भिंतीवरची पाल चुकली. अजय बाहेर पडताना मांजर आडवे गेले. आईच्या मताप्रमाणे हे अपशकुन झाले असे अजयला वाटले. तो नाराज झाला. तशातच बस पंक्चर झाली व बसमधून उतरताना अजयच्या मित्राचा पाय मुरगळला. अपशकुन झाल्यामुळेच हे प्रसंग घडले असावेत असे अजयला वाटले. या विचाराने तो अस्वस्थ होता. आपल्या मनातील शंका त्याने सरांना बोलून दाखवली. संध्याकाळी परतल्यावर सरांनी त्याला समजावले की अपशकुन वगैरे काही नसते. अशास्त्रीय व निरर्थक विचार करू नये. कुठलाही वार वाईट नसतो. जेव्हा आपण वाईट वर्तन करतो तो दिवस वाईट समजावा. अजयला सरांचे म्हणणे पटले. अजयचे मत परिवर्तन झाले व तो आनंदाने घरी परतला. पुढचा प्रश्न आहे: कोण कोणास व का म्हणाले ते सांगा. याच्यामध्ये तुम्हाला 2 विचारलेले आहेत, अ आणि आ. तर पाहूया. पहिला आहे: आपली सहल नीट पार पडेल ना? उत्तर: असे अजय सरांना म्हणाला कारण अपशकुनामुळे बस पंक्चर झाली आणि मित्राचा पाय मुरगळला अशी शंका अजयच्या मनात आली. म्हणून आपली सहल नीट पडेल ना असे अजय सरांना म्हणाला. 2. तू तर विज्ञानाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहेस. उत्तर: असे सर किंवा वर्ग शिक्षक अजयला म्हणाले कारण अजयच्या मनात आलेले अशास्त्रीय विचार सरांना दूर करायचे होते.
तुम्ही ते सर ह्या शब्दाच्या ऐवजी वर्ग शिक्षक हा शब्द सुद्धा लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे, खेळू या शब्दांशी खालील वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करा. इथे तुम्हाला 4 वाक्यप्रचार दिलेले आहेत, तर त्यांचे वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. पहिला आहे मैदान गाजवणे. वाक्यात उपयोग, रमेश इतका उत्कृष्ट बॅडमिंटनपटू आहे की दरवेळेला तो मैदान गाजवतो. दुसरा आहे एका पायावर तयार असणे. वाक्यात प्रयोग, हॉटेलमध्ये जेवायला जाऊया म्हटले की मुले नेहमी एका पायावर तयार असतात. तिसरा आहे कपाळावर आठ्या पसरणे. वाक्यात उपयोग, मराठी विषयात सीमाला कमी गुण मिळाले हे ऐकताच बाबांच्या कपाळावर आठ्या पसरल्या. 4 मन खट्टू होणे. वाक्यात उपयोग, या वर्षी सुट्टीत गावी जायला मिळणार नाही हे ऐकताच रीमाचे मन खट्टू झाले. बिन हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खालील आकृतीत दिले आहेत. हे शब्द अभ्यासा. त्यानुसार गैर हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द पुढील आकृत्यांमध्ये लिहा. आता बघा, बिन हा शब्द आपल्याला उपसर्ग म्हणून लावलेला आहे. उपसर्ग म्हणजे काय की शब्दाच्या अगोदर जे शब्द लावतो आपण त्याला आपण उपसर्ग म्हणतो. उपसर्ग आणि प्रत्यय हे शब्दाच्या पाठी लावले जातात आणि उपसर्ग हे प्रत्येक कोणत्याही शब्दाच्या अगोदर लावले जातात, त्याला आपण उपसर्ग म्हणतो. इथे दिलेलं आहे जसं बिन, बिन बुडाचा, बिनधास्त, बिन दिक्कत, बिन चूक, बिन डोक, बिन तक्रार, बिन हरकत. तसेच आपल्याला गैर हा उपसर्ग लावून शब्द तयार करायचे आहे. गैर, जसे ते उदाहरण दिले गैरहजर, तर पाहूया आपण उत्तर. गैरहजर, गैरवर्तन, गैरसमज, गैरप्रकार, गैरसोय, गैरलागू, गैरवाजवी. पुढचा प्रश्न आहे झपझप या शब्दातून चालण्याची रीत समजते, तसे खालील शब्दातून कोणत्या क्रियेची रीत समजते ते लिहा. जसे की भरभर. भरभर चालणे, खाणे, बोलणे, आवरणे. आता आपण पुढचे फाडफाड, धपधप, पटपट आणि धाडधाड यांचं पाहूया. फाडफाड बोलणे, मारणे, भांडणे. तुम्ही ह्या चौकटीमध्ये लिहिले तरी चालेल. पुढचा आहे धपधप. धपधप म्हणजे वाजणे, मारणे. धाडधाड येणे, धाडधाड जाणे, धाडधाड वाजणे. पुढचा प्रश्न आहे अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी काही घोषवाक्य तयार करा. ही घोषवाक्य वर्गात किंवा परिसरात लावा. 1 अंधश्रद्धांचे निर्मूलन करूया. अंधश्रद्धांचे निर्मूलन करूया, विज्ञानांची कास धरूया. 2 तंत्र मंत्र गंडे दोरे यांना भुलू नका बरे. आता बघा, इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घोषवाक्य तयार करून लिहू शकता. आता इथे काही शब्दार्थ दिलेले आहेत. पाठावर आधारित हे शब्दार्थ आपण पटकन जाणून घेऊया. 1 मैदान गाजवणे, खेळात प्रावीण्य मिळवणे. एका पायावर तयार असणे, सदैव तत्पर असणे. आपला वाटणे, खूप जवळचा वाटणे. वारे वाहू लागणे, सारखी चर्चा होणे. हिरमुसणे, निराश होणे, नाराज होणे, उदास होणे. आनंद गगनात न मावणे, खूप आनंद होणे. कपाळावर आठ्या पसरणे, खूप त्रासणे, खटकणे. बजावून सांगणे, निक्षून सांगणे. पाल चुकचुकणे, वाईट गोष्टीचा संकेत मिळणे. मन खट्टू होणे, वाईट वाटणे, नाराज होणे. उत्साह ओसंडून वाहणे, खूप आनंद होणे. टायर पंक्चर होणे, टायरमधील हवा निघून जाणे. पाय मुरगळणे, पाय वाकडा होणे. अपशकुन मानणे, वाईट शंका येणे, प्रतिकूल घडण्याचा संकेत मिळणे. पाठीवर हात ठेवणे, दिलासा देणे, आधार देणे. धमाल करणे, मजा करणे. गाण्याच्या भेंड्या खेळणे, अंत्याक्षरी खेळणे. पोट धरून हसणे, खूप हसणे. टाटा करणे, निरोप घेणे. खळखळून हसणे, मोठमोठ्याने खोखो हसणे. चलविचल होणे, मनात अस्वस्थ होणे, हळहळ वाटणे. कावराबावरा होणे, भयभीत होणे, गोंधळणे. डोक्यात लख्ख प्रकाश पडणे, पूर्णपणे समजणे किंवा कळून येणे. मत परिवर्तन होणे, विचारात बदल होणे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.